बदलापुरात पश्चिमेकडील एका खासगी प्री स्कूलमध्ये 4 वर्षांची चिमुकली शिकत होती. ती नेहमी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास स्कूल व्हॅनमधून घरी येत असते. पण बराच वेळ झाला त्या दिवशी ती काही घरी न आल्यानं आईनं व्हॅन चालकाला फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारणतः 1.5 तासानंतर चिमुकली घरी आली. पण ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेमध्ये होती. व्हॅनमधून बाहेर पडत येत असतानाच ती रडत आली होती. तिच्या आईनं तिला विचारलं तेव्हा तिनं आरोपीनं गुप्तांगाला हात लावल्याचं सांगितलं. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी लगेच शाळेमध्ये धाव घेतली. मुख्याध्यापकांच्या समोर सगळा घडलेला प्रकार सांगितला. पण पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार मुख्याध्यापिकेनं बस चालकाचीच बाजू घेतली. जेव्हा त्या व्हॅन चालकाला मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बोलवलं गेलं आणि त्याने तिथे एंट्री मारली तेव्हा ती 4 वर्षांची मुलगी घाबरून आपल्या आईच्या मागे लपून बसली. इतकी ती घाबरलेली होती. तिची मानसिक अवस्था अत्यंत बिकट होती. शाळेतून उजळा न मिळाल्यानंतर तात्काळ तिच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि सगळ्या प्रकरणाची तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि आरोपी चालकाला लगेच ताब्यात घेतलं आणि त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल केला. रात्रीच्या सुमारास फॉरेन्सिक टीमनं पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आणि व्हॅनची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोपी व्हॅन चालकाला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात देखील आलं. या घटनेनं संतापाची लाट उसळली असून बदलापुरात पुन्हा एकदा वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. बदलापुरामध्ये झालेल्या याही घटनेमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये शाळा प्रशासनाने पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. काही महिन्यांपूर्वी घडलेला प्रकार याही वेळी सुद्धा घडला. महत्त्वाचं म्हणजे बाल हक्क आयोगाच्या सचिवांनी पोलीस आणि शिक्षण विभागासोबत बदलापुरात येऊन आढावा बैठक घेतली होती. ही घटना एका प्री स्कूलमध्ये घडली असून कोणतंही प्री स्कूल शासनाच्या अखत्यारीमध्ये येत नसल्याचं बाल हक्क आयोगाच्या सचिव लक्ष्मण राऊत यांनी सांगितलं. या घटनेबाबत आम्ही शासनाचा अहवाल घेऊन आल्याचंही त्यांनी सांगितले. बदलापूर शहरामध्ये 10 अनधिकृत शाळा असून त्यातील 3 शाळा बंद केल्या असल्याचंही गट शिक्षण अधिकारी यांनी सांगितलं. मात्र कोणतेही प्री स्कूल हे शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली येत नसल्यानं प्री स्कूल बाबत निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पण या प्रकरणात राज्य शासनाने निर्देश देऊनही बसमध्ये महिला अटेंडन्स नसल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. हा गैरजबाबदारपणा म्हणायचा का आणखीन काही हे अनुत्तरितच आहे. त्यामुळे आता बस चालकासह शाळेवरतीही कठोर कारवाईची मागणी होते आणि झालीच पाहिजे. आता या प्री स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शासन काय निर्णय घेते आणि या आरोपीला कोणत्या प्रकारची कडक कारवाई होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल.